महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वडघर येथे हनुमान जयंतीनिमित्त बहुउद्देशीय सभागृह व अंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते। पोलादपूरच्या विकासासाठी मी कटिबद्ध, मंत्री भरतशेठ गोगावले। पोलादपूर तालुक्यातील कांगोरी गडाच्या पायथ्याशी वसलेल्या वडघर गावात श्री हनुमान जयंतीच्या पावन मुहूर्तावर बहुउद्देशीय सभागृह तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण व उद्घाटन माननीय मंत्री श्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी मंत्री गोगावले यांनी गावातील श्री मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहात उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला। गावात उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह हे ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे। तसेच दुर्गम भागातील वडघर गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम होणार आहेत। ही सर्व विकास कामे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या निधीतून पूर्ण करण्यात आली आहेत। यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की गावागावात साजरे होणारे हरिनाम सप्ताह व जन्मोत्सव सोहळे हे आपल्या पुढील पिढीला धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा देतात। तसेच उभारण्यात आलेली विकास कामे ही भविष्यातील पिढ्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहेत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला मंत्रिपदाची संधी मिळाली असून पुढेही मी कायम आपला सेवक म्हणून लोकसेवा करत राहीन। जनतेच्या व हनुमंतरायांच्या आशीर्वादाने अशी सेवा माझ्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आपल्या विकासासाठी मी सदैव तत्पर व कटिबद्ध राहीन। या कार्यक्रमात जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।